Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. गेल्या 2 ते 3 दिवसांपासूनचा पावसाचा जो अंदाज आपण बघतोय, जी परिस्थिती एकूणच झालेली आपण बघतोय, त्यावरून आपल्याला असं दिसतंय की पावसाने सुट्टी घेतलेली होती. पण आता ही पावसाची सुट्टी संपणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान विभागानं राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. आता हे जिल्हे कुठले आहेत, हे भाग कुठले आहेत, पावसाची सुट्टी आता कुठल्या भागांमध्ये संपणार आहे, एकूणच पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानाचा काय अंदाज असणार आहे, कुठे कशा प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत, काय इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे, या सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. जी हवामान विभागानं सॅटेलाइट इमेज जारी केलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय ते आपण एकूणच जाणून घेऊयात. आपण बघितलं तर ढगाळ वातावरण हे आपल्याला इकडे कराची किंवा वरच्या साईडला पाहायला मिळतंय. पण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा जो आहे तो ओसरल्याचं चित्र पाहायला मिळतोय. तो कुठेच सक्रिय दिसत नाहीये आणि ढगाळ वातावरण आपल्याला इथे फार कमी पाहायला मिळतंय. म्हणजे आपण जर बघितलं तर मुंबईचा घाटमाथ्याचा हा जो भाग आहे, इथे बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला जरी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असलं तरी आपण बघतोय की बाकीच्या ठिकाणी आपल्याला पाऊस ओसरलेला पाहायला मिळतोय. पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतोय. त्याच्यामुळेच गेल्या 2 दिवसांपासून पाऊस कमी पडतोय आणि आजच्या दिवसाचं पण जर आपण चित्र बघितलं तर आपल्याला हेच दिसतंय की हलक्या पावसाच्या सरी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बरसणार आहेत. यानंतर आता आपण हवामान विभागाने काय इशारा दिलेला आहे, हवामान विभागाने कशा प्रकारे अलर्ट जारी केलेले आहेत हे पाहणार आहोत. आता सगळ्यात आधी मुंबईचा अंदाज आपण बघूयात. मुंबईचा अंदाज जो दिलेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यानंतर शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेसह सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश असणार आहे आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 डिग्री सेल्सिअस आणि 26 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. ढगाळ वातावरण मुंबईमध्ये असणार आहे. हलक्या पावसाच्या सरी बरसतील असं हवामान विभागाने सांगितलंय. कोकणाचा जर आपण विचार केला तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणामध्ये. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघतोय रायगडमध्ये जो पाऊस आहे तो कंटिन्यू बरसतोय. यामध्ये रत्नागिरी सुद्धा आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं हे काही कोकणातले जिल्हे आहेत, इथे पाऊस जो आहे तो मुसळधारच बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. यानंतर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. यानंतर लगेच आपण आता कशा प्रकारचे अलर्ट हवामान विभागाने दिलेले आहेत, कुठे रेड अलर्ट असणार आहे, कुठे ऑरेंज असणार आहे, कुठे येलो असणार आहे, कशा प्रकारचे अलर्ट असणार आहेत हे सुद्धा पाहूयात. आजच्या दिवसाची जी परिस्थिती आपण बघतोय तर इथे आपल्याला कुठेच रेड अलर्ट दिसत नाहीये, कुठेच ऑरेंज अलर्ट दिसत नाहीये. म्हणजे पावसाचा मोठ्या प्रमाणात जो जास्त धोका असतो, अतिवृष्टीचा इशारा असेल किंवा पूरसदृश्य परिस्थिती असेल, हे कुठेच आपल्याला दिसत नाहीये. आणि इथे आपण बघतोय कोकणामध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट आहे. विदर्भाचा काही भाग म्हणजेच अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि जर आपण हा विदर्भाचा भंडारा अर्धा भाग बघितला तर इथे सुद्धा येलो अलर्ट आहे. म्हणजे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. बाकी उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा अर्धा भाग, पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग जर आपण बघितला तर इथे आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय. म्हणजे इथे पावसाचा कुठलाही धोका नाहीये. इथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर 31 तारखेला काय परिस्थिती आहे, 31 तारखेला म्हणजेच उद्या पावसाचा काय अंदाज असणार आहे. उद्या जर आपण बघितलं तर आपल्याला आजच्या परिस्थितीवरून उद्याचा अंदाज लावता येणार आहे का हे सुद्धा आपण पाहूयात. 31 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर इथे सेम आपल्याला जास्त काही परिस्थिती बदलली असं दिसत नाहीये. विदर्भामध्ये फक्त थोड्या प्रमाणात वातावरण बदललेलं आहे. विदर्भामध्ये अख्ख्या विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे, म्हणजे इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यानंतर
कोकणाचा भाग आणि पुणे सातारा इथे सुद्धा येलो अलर्ट आहे, म्हणजे इथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। आता 1 ऑगस्टला हवामान विभागाने जे आपल्याला सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस पडू शकतो असे अंदाज हवामान विभाग वर्तवत होता आणि इथे आपण बघतोय पावसाची तीव्रता वाढलेली असल्याचं आपल्याला दिसतंय। येलो अलर्टचं ऑरेंज अलर्ट मध्ये रूपांतर झालेलं आहे आणि रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी म्हणजे कोकणाचा अर्धा भाग आणि त्यानंतर पुणे आणि सातारा, कोल्हापूर असेल या ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। या सगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे। ठाण्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। विदर्भामध्ये येलो अलर्ट कायम आहे, म्हणजेच तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। यानंतर मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल या सगळ्या ठिकाणी सुद्धा जो ग्रीन अलर्ट होता तो कायम आहे। एकूणच आपण बघतोय कोकणाला आणि पुणे, सातारा, कोल्हापूरला जो पावसाचा धोका आहे तो पुढे जाऊन ऑगस्ट मध्ये वाढणार असल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। 2 तारखेला पावसाची काय परिस्थिती असणार आहे, 2 ऑगस्टला पावसाचा काय अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात। 1 ऑगस्ट मध्ये आपण बघितलं तर पावसाची जी तीव्रता आहे ती वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच आता आपण बघतोय विदर्भामध्ये सुद्धा पाऊस 2 तारखेला वाढणार आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजेच इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। पण त्यानंतर रायगड, रत्नागिरी, कोकणाचा अर्धा भाग आणि पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट कायम आहे, म्हणजेच इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। बाकी विदर्भाच्या अर्ध्या पट्ट्याला आपण बघितलं मराठवाडा सुद्धा, म्हणजेच ऑगस्ट 2 ला आपल्याला मराठवाड्याच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला इथे येलो अलर्ट पाहायला मिळतोय, म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही मराठवाड्यातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी असू शकते, म्हणजे ऑगस्ट मध्ये या ठिकाणी पाऊस पडू शकतो। एकूणच हे चित्र आपल्याला पाहायला दिसतंय। नाशिक, पालघर आणि ठाण्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। बाकी धुळे, जळगाव, उत्तर महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, यानंतर अहमदनगर, बीड वगैरे हा जो मराठवाड्याचा भाग आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो अर्धा भाग आहे तिथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजेच तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत। एकूणच हा जो 4 ते 5 दिवसांचा अंदाज आपण बघितला यावरून आपल्याला असंच दिसतंय की जुलै महिन्याच्या अखेरीस जे आहे ते तिथपर्यंतच पावसाची सुट्टी असणार आहे, पण ऑगस्ट मध्ये पाऊस पुन्हा कामाला लागणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ऑगस्ट मध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागणार असल्याचं चित्र आपल्याला या हवामानाच्या अंदाजावरून पाहायला मिळतंय। तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे पाऊस आहे, तो पाऊस पुढे जाऊन कशा प्रकारे पडणार आहे, हे सगळे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि अशाच आमच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही मुंबई तक हे चॅनल पाहत रहा। धन्यवाद।